नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 अशा इझी टिप्स देणार आहे टू लुक ब्युटिफुल नॅचरली विदाउट मेकअप। म्हणजेच मेकअप न करता नॅचरली तुम्ही कसे सुंदर दिसू शकाल, तर हे या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता सगळ्यात पहिलं डिस्क्लेमर मला हे द्यायचं आहे की विथ मेकअप विदाउट मेकअप आपण सगळ्यात जणी सुंदर आहोत। मेकअप करणं ही ज्याची त्याची चॉईस असू शकते। जसं की एखाद्या व्यक्तीला समुद्रकिनारी गेल्यावर खूप आनंद होतो, त्याला खूप छान वाटतं, त्याचा मूड अपलिफ्ट होतो। तसंच एखाद्या मुलीचं असतं की जिला मेकअप करून तिचा मूड अपलिफ्ट होतो, तिला खूप छान वाटतं। सो आपण याच्यामध्ये जास्त कंपॅरिझन न करता बघूयात की मेकअप करून किंवा न करून देखील आपण कसं छान दिसू शकतो। सो मेकअप करून तर ऑफकोर्स आपण बऱ्यापैकी म्हणजे आपले लुक्स एनहान्स करतो आणि छान दिसतो। आता विदाउट मेकअप पण कसं छान दिसायचं याच्यासाठी काही टिप्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। टिप्स खूप इझी आहेत, खूप सिंपल आहेत आणि मला असं वाटतं की अर्ध्या टिप्स तुम्हाला सुद्धा माहिती आहेत, बट फक्त हेच आहे की त्या तुम्हाला चांगल्याने फॉलो करायच्या आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप माझी ही आहे की ग्लोईंग स्किन स्टार्ट्स विथ क्लिन्झिंग। तर क्लिन्झिंग म्हणजे काय? तुमचा चेहरा रेग्युलरली 2दा वॉश करणं इम्पॉर्टंट आहे की जेणेकरून म्हणजे चेहऱ्यावर जी पण डर्ट बसते दिवसभराची ती रात्री निघायला पाहिजे। सकाळी तुमचा चेहरा जर तुम्हाला म्हणजे आंघोळ करताना वाटत असेल तर डेफिनेटली सकाळचा चेहरा तुम्ही छान स्वच्छ धुवू शकता। याच्याने काय होतं, तुमचे जे स्किनचे पोर्स आहेत ते क्लीन व्हायला सुरुवात आणि त्याच्यामुळे तुमची स्किन जी आहे ती क्लीन, क्लिअर आणि ग्लोईंग दिसायला लागते। सो आपला चेहरा स्वच्छ करणं आधी खूप इम्पॉर्टंट आहे। सो क्लिन्झिंगपासून ही प्रोसेस स्टार्ट होते। त्याच्यामुळे सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे क्लिन्झिंगचा। याच्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही फेसवॉश वापरू शकता। तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेसवॉश वापरा, ते जास्त बेटर आहे। जसं मी नेहमी सांगते, मी सेटाफिलचं जेंटल स्किन क्लिन्झर वापरते, ते ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी आहे, त्यांचं ऑइली स्किनवाल्यांसाठी देखील येतं, ते देखील तुम्ही डेफिनेटली वापरू शकता। अदरवाईज बाजारात भरपूर क्लिन्झर आहे, सो तुमच्या आवडीचं तुम्हाला सूट होणार असं एखादं क्लिन्झर 2 टाइम जरूर वापरा। दुसरी माझी टिप आहे ती म्हणजे हायड्रेशन इज द की। तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही टिप खूप कॉमन आहे, बट तरी मी देणार आहे कारण छान तुम्ही हायड्रेट राहाल तर ते तुमच्या स्किनवर देखील दिसेल, तुमची स्किन आतून ग्लो करायला लागेल। आणि हायड्रेशन तुम्हाला सर्वांनाच माहिती सर्वच गोष्टींसाठी इम्पॉर्टंट आहे। तुमची स्किन जी आहे ती प्लम्प आणि रेडियंट दिसण्यासाठी मला असं वाटतं पाणी भरपूर पिणं जरुरी आहे। तिसरी माझी टिप आहे ती म्हणजे मॉइश्चराईज डेली। आता डेली मॉइश्चराईज स्किनला करणं म्हणजे तुमची कोणतीही टाईपची स्किन असू द्यात, ऑइली, कॉम्बिनेशन, ड्राय, तर मॉइश्चरायझर वापरणं किती इम्पॉर्टंट आहे आजपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला नक्कीच समजलं असेल। कारण की कितीतरी म्हणजे सगळ्याच ब्युटी इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा कोणी असेल, डॉक्टर देखील तुम्हाला सांगतं की स्किनला मॉइश्चराईज करा। आता फक्त मॉइश्चरायझर चेंज होत राहतं तुमच्या स्किन टाईपनुसार। ड्राय स्किन असेल तर वेगळं वापरा, ऑइली स्किनवाल्यांनी वेगळं वापरा, जे तुम्हाला सूट होतं ते वापरा, बट मॉइश्चराईज करणं खूप इम्पॉर्टंट आहे। अगदीच तुमच्या स्किनला काहीही सूट होत नसेल तर ॲलोवेरा जेल मिळतं, ते वापरा। कितीतरी छान छान मॉइश्चरायझर्स आहेत बाजारामध्ये, तर मी लागलं तर ते पण टॅग करेल व्हिडिओमध्ये। बट इतके छान छान मॉइश्चरायझर्स आलेले आहेत आणि शक्यतोवर डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आणि नॉन कोमोडोजेनिक असं मॉइश्चरायझर घ्या, ज्याच्यावर लिहिलेलं असतं नॉन कोमोडोजेनिक, तर त्याने काय होतं तुम्हाला पिंपल्स वगैरे येणार नाहीत। सो असं छान मॉइश्चरायझरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर मला असं वाटतं की बेस्ट टिप ठरेल ती तुमच्यासाठी। हे मॉइश्चरायझर जे आहे ते तुमच्या स्किनमध्ये इन्स्टंट शाईन ॲड करतं आणि तुमच्या स्किनला हायड्रेट देखील ठेवतं। सो मला असं वाटतं दिवसातून 2 वेळा छान चेहऱ्याला मॉइश्चराईज करा। चौथी माझी टिप आहे ती म्हणजे सनस्क्रीन रोज लावा। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणतीही स्किन असो, सनस्क्रीन स्किप करू नका। मिनिमम 30 SPF वाली सनस्क्रीन लावा आणि बाहेर जाण्याच्या अर्धा तास आधी सनस्क्रीन लावा। घरी असाल तरी सनस्क्रीन लावा। बाहेर जायचं असेल तर डेफिनेटली थोडासा एक सेकंड लेअर पण आपण लावतो, जसं की सकाळी लावली आणि बाहेर जातोय 1 वाजता 2 वाजता, तर त्याच्या अर्धा तास आधी पुन्हा एकदा सनस्क्रीन लावा। सनस्क्रीन तुमचं प्रीमॅच्युअर एजिंग कमी करायला, टॅन कमी करायला, डार्क स्पॉट्स कमी करायला खूप हेल्प करतं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सनस्क्रीन ही प्रत्येकाने लावायलाच पाहिजे। विदाउट मेकअप तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करणं खूप इम्पॉर्टंट आहे। आणि तुम्हाला मी सांगेल, जर तुम्ही रेग्युलरली सनस्क्रीन वापरली, चांगली सनस्क्रीन वापरली, तर तुमच्या स्किन टेक्स्चरमध्ये देखील तुम्हाला फरक दिसायला लागेल आणि स्किन टोनमध्ये देखील फरक दिसायला लागेल। त्याच्यामुळे मला असं वाटतं सनस्क्रीन स्किप करू नका, सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे वेल ग्रूम्ड ब्राउज। तर तुमच्या आयब्रोज ज्या आहेत त्या तुम्हाला खूप छान अशा शेप करून ठेवायच्या आहेत। आयब्रोज तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करून या किंवा नॉर्मल असे आयब्रो रेझर्स असतात, हे वापरून तुम्ही घरीच आयब्रो शेप करा। हे एकदम इझी आहे, मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं देखील आहे। आयब्रोज केल्यामुळे इन्स्टंटली तुमच्या फेसला एक छान डेफिनेशन येते आणि जर तुमच्या आयब्रोज खूपच पातळ असतील तर त्याला हलक्या हलक्या हाताने फिल देखील करू शकता। जसं की तुम्हाला माहिती आहे, मी इट्यूडची ही आयब्रो पेन्सिल वापरून माझे आयब्रोज फिल करते। सो थोड्याशा फिल करायच्या आणि हलक्या हाताने कोंब करायच्या, याने इन्स्टंट तुमच्या चेहऱ्यामध्ये एकदम डिफरन्स दिसतो। सो खूप काही असं तुम्हाला चेहऱ्यामध्ये मेकअप करायची गरज पडत नाही। तर नेक्स्ट माझी जी टिप आहे ती म्हणजे हेल्दी लिप्स। आता हेल्दी लिप्स म्हणजे ऑलवेज आपले लिप्स असे एकदम छान प्लम्पी राहत
नाही किंवा ग्लॉसी दिसत नाही, तर त्याच्यासाठी डेफिनेटली आपल्याला लिप बाम लावायची गरज पडते. तर मला असं वाटतं की आयदर तुमच्याकडे काहीच नसेल तर सरळ सरळ रात्री झोपताना तूप लावत जा, आणि जर असेल तर वॅसलिन लिप थेरपीवाला हा लिप बाम आहे, लनेज कोणताही लिप बाम जो तुम्हाला आवडतो तर तो रात्री झोपताना लावत जा, किंवा सकाळी उठल्यानंतर एखादा टिंटेड लिप बाम आहे. तर मला असं वाटतं की एक टिंटेड लिप बाम तुमचा लुक पूर्ण एनहॅन्स करू शकतो. तो ऑफकोर्स तो मेकअपमध्ये मोडत नाही, कारण की तो लिप बाम आहे, परत लिप टिंट ऑइल आहे. तर हे काय करतं, तुमच्या लिप्सला मॉइश्चराईज करतं, हायड्रेट करतं, त्याच्यामुळे ते कुठेतरी स्किन केअरमध्ये मोडतं, मेकअपमध्ये मोडत नाही. सो मला असं वाटतं की तुमचे जे लिप्स आहे ते हेल्दी दिसणं इम्पॉर्टंट आहे. तुमचे लिप आणि तुमचे आयब्रोज जर तुम्ही नीट ठेवले ना, तर मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त करायची गरज लागत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन 1-2 गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे सांगतच आहे. नेक्स्ट टिप म्हणजे तुमचे नीटली कोम्ड हेअर. तर मला असं वाटतं जर तुम्ही तुमचे हेअर असे नीट आणि क्लीन ठेवले तर तो जो लुक आहे किंवा ती जी गोष्ट आहे ती तुमच्या लुकला पूर्ण एनहॅन्स करते आणि एकदम छान नीट आणि क्लीन लुक तुमचा दिसतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती एक गोष्ट थोडीशी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट माझी टिप आहे ती म्हणजे ड्रेस वेल. तर काय, तर जे पण तुम्ही घालता कपडे, ते कपडे जे आहेत ते आपल्याला एकदम चांगले म्हणजे काय, मी असं नाही म्हणत की महागडे घाला, पण तुम्ही जे पण कपडे वेअर करत आहात तर ते क्लीन असू द्यात, स्वच्छ असू द्यात, त्याच्यावर रिंकल्स नसल्या तर बेटर आहे. सो जे पण तुम्ही घालताय भले ते खूप महाग नसलं, साधं असलं तरी पण ते व्यवस्थित असो, की अगेन त्याच्याने तुमचा जो लुक आहे तो एकदम छान दिसतो. सो जर ड्रेस वेल ड्रेस्ड तुम्ही राहिला तर तुम्हाला देखील खूप छान कॉन्फिडन्स येतो, आणि ऑफकोर्स त्याच्याने म्हणजे एक खूप प्लस पॉईंट आहे वेल ड्रेस्ड राहणं किंवा वेल ग्रूम्ड राहणं. तर त्याने तुमच्या ओव्हरऑल लुकमध्ये खूप फरक पडतो. जरी तुम्ही अगदीच खूप मेकअप नाही केला तरी देखील इतक्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट टिप आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे, आणि मला असं वाटतं की कोणताही लुक ॲक्च्युली त्याच्याशिवाय अपूर्ण आहे, आणि हे मी ऑनेस्टली सांगते. तर ती गोष्ट आहे स्माईल, तुमचं हास्य. कारण जेव्हा तुम्ही हसता, जेव्हा तुम्ही आनंदी राहता, जेव्हा तुम्ही मनातून आनंदी असता, तर मला असं वाटतं तुम्ही म्हणजे ती जी इनर ब्युटी आहे ती ऑटोमॅटिक बाहेर येईल, आणि तुम्ही कसेही असू द्या तुम्ही सुंदरच दिसता. तुम्ही कधी पण एक कम्पेअर करा, म्हणजे जे एखादे रस्त्यावरचे पण असतात लोक, तर तुम्ही त्यांना बघा, त्याच्यातले लहान मुलं जे खेळत असतात त्यांना बघा, किंवा कधी आदिवासी एरियामध्ये जायला मिळालं तर तिथे जावा. मी पाहिलेलं आहे, जरावामध्ये आम्ही गेलो होतो अंदमानमध्ये, तर त्या व्यक्ती कसेही बाकीच्या गोष्टी त्यांच्या असू द्यात पण त्यांच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल, आणि त्या लहान मुलांच्या पण चेहऱ्यावर एक निरागस स्माईल असते, तर ते त्यांना आतून इतकं छान बनवतं, आणि आपल्याला त्यांच्याकडे बघून असं म्हणजे भारी वाटतं एकदम, आणि एकदम असं वाटतं की किती खुश आहेत ते, किती आनंदी आहेत, किती छान म्हणजे स्माईल करत आहेत, ते मोमेंट जगत आहेत. तर मला असं वाटतं की ते स्माईल करणं म्हणजे ते हास्य इतकं इम्पॉर्टंट आहे ना. आणि आपण सर्वच बरेच लोक हे विसरत चाललेत की सगळं तर करतोय, मेकअप तर करतोय, पण ऑफकोर्स जी मनातनं किंवा आतनं जो आनंद यायला पाहिजे, आतनं जी स्माईल यायला पाहिजे ती कुठेतरी कमी असते. बट मला असं वाटतं ते जर आणलं नॉर्मली, पण एखादी व्यक्ती बघा जी नेहमी सतत आनंदी राहते, तर ती ना मला असं वाटतं ती कशीही छान दिसते. म्हणजे त्याच्या जवळ जरी आपण गेलो ना तर आपल्याला एकदम उत्साह वाटायला लागतो, आनंद वाटायला लागतो, अरे नेहमी हसत राहते, नेहमी छान राहते. सो आपल्याला पण छान वाटायला लागतं अशा व्यक्तीच्या ऑरामध्ये किंवा जवळ गेल्यानंतर. तशी व्यक्ती बना. मला असं वाटतं प्रयत्न करा, स्माईल करा जास्तीत जास्त, आनंदी राहा जास्तीत जास्त. ही गोष्ट ॲक्च्युली तुम्हाला म्हणजे कोणत्याही लुकमध्ये बेटर दिसायला मदत करेल. बेटर काय, बेस्ट दिसायला मदत. लास्ट माझी टिप आहे ती म्हणजे ईट फॉर ग्लो. तर ग्लो येण्यासाठी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, फ्रूट्स, लिफी व्हेजिटेबल्स असतील, त्याच्यानंतर नट्स असतील, त्याच्यानंतर काही सीड्स, पंपकिन सीड्स आहेत, सनफ्लॉवर सीड्स आहेत, जवस आहे, या गोष्टी तुमच्या डाएटमध्ये नक्की इन्क्लूड करा. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की याचा किती फायदा होतो, आणि तो जो एक आतनं ग्लो आहे तो येण्यासाठी या गोष्टी मदत करतात. सो हेल्दी चॉईसेस करा फूडच्या. ऑफकोर्स हे हेल्दी डाएट घेतल्यामुळे तुमची स्किनच नाही तर तुमचे हेअर पण शाईन करायला लागतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं ईट फॉर ग्लो किंवा इटिंग हॅबिट्सकडे जर जास्त लक्ष दिलं तर तुमचे 50% प्रॉब्लेम तर तिथे सॉल्व्ह होतील. त्याच्यामुळे डेफिनेटली ईट हेल्दी, क्लीन, हे मी तुम्हाला सजेस्ट. एक एक्स्ट्रा पॉईंट मी तुम्हाला इथे देईल, तो म्हणजे स्लीप वेल. 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्या, जे ॲक्च्युली अगेन तुम्हाला वाटणार नाही तितकं इम्पॉर्टंट, पण ती 7 ते 8 तासांची झोप इतकी इम्पॉर्टंट आहे. त्याच्याने पण तुमच्या पूर्ण लाईफस्टाईलवर फरक पडतो. जर तुम्ही छान झोप घेतली तर तुम्ही फ्रेश राहता, तुमचा मूड चांगला राहतो, तुम्ही तुमचे सगळे कामं जे आहेत ते ॲक्टिव्हरित्या पार पाडता, आणि त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या रेग्युलर आयुष्यात लाईफस्टाईलमध्ये तुमचा फायदा होतो. आणि येस, जर ह्या सर्व गोष्टी केल्या तर डेफिनेटली तुम्हाला कसलीच मेकअपची गरज भासणार नाही. काही गोष्टी ज्या थोड्याफार आपल्याला करायच्या त्या तर मी तुम्हाला सांगितलेल्याच आहेत, आणि
ऑफकोर्स मेकअप करणं म्हणजे काही चुकीचं असं नाही आहे. मेकअप करून देखील तुम्ही सुंदर दिसू शकता. जसं मी सांगितलं, प्रत्येकाची आवड असते, प्रत्येकाची चॉईस असते. सो मला आवडतो मेकअप करायला, बट विदाऊट मेकअप पण कशी चांगली दिसू शकते हे पण मी बघते आणि करते. आणि ऑफकोर्स तुम्हाला पण सांगते. आणि मला दोन्ही गोष्टी आवडतात. विदाऊट मेकअप पण राहायला खूप आवडतं आणि विथ मेकअप पण मला खूप आवडतं. सो त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी मी कुठेतरी बॅलन्स करत असते. कधी अगदीच मूड नसला, कधी कधी म्हणजे अगदी बाहेर जाताना, चांगल्या ठिकाणी जाताना सुद्धा मी काहीच मेकअप करत नाही. फक्त मी जे सांगितलं आता की आयब्रो सेट करणं, लिप टिंट लावणं, ह्या 2-3 गोष्टी मी चांगल्याने करते. दॅट्स इट. आणि अदरवाईज मला खूप मेकअप करायला आवडतो. तर त्या ठिकाणी म्हणजे खूप मूड असला माझा, मला खूप इच्छा असली, मला खूप असं वाटत असेल की छान सजावं, तर डेफिनेटली भरपूर मेकअप मी करून जाते. सो या आपल्या चॉईसेस आहेत. बट विदाऊट मेकअप नॅचरली तुम्ही इतके सुंदर दिसू शकता. तुम्ही ऑलरेडी सुंदर आहात, पण त्या सुंदरतेत जर अजून भर घालायची आहे तर या गोष्टी नक्की फॉलो करू शकता. तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा, ज्यांना याची गरज आहे किंवा ज्यांना हा व्हिडिओ आवडेल. आणि येस, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला, लाईक केलं, सबस्क्राईब केलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.